नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय तर घेतला, पण त्या निर्णयानंतर अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाने शेतकऱ्यांना अगदीच म्हणजे चांगलीच याच्यातनं माफी सूट जे काही म्हणता येईल ते मिळणार आहे. काय निर्णय अगदी थोडक्यात जाणार आहोत. शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफीची घोषणा केली त्यातच लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तर आहेच, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज भाजपच्या प्रदेश समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचं वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तर पसरलंच आहे. म्हणजे बघा, जे काय आता यांनी घोषणा केली आहे म्हणजे ते माफ तर करणार किंवा नाही करणार, पण आपण पॉझिटिव्ह घेऊन चालूया की हे लवकरच ते माफ होईल. आता हे वीज बिल थकीत असणार आहे की माफ होणार किंवा कोणाला सूट मिळणार ते जाणून घेऊया मित्रांनो. थोडक्यात वीज बिल माफ करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांसाठी दोन पण बजेटमधनं देतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पॉवरची जुनं बिलं असतील त्याच्यासाठी हे असणार आहे. आता प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत, कधीही कंपनीच्या कर्मचारी वसुलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48,000 कोटींचं जे काही जुनं बिल ते जुनं बिल माफ करणार आहेत. अर्थात काय तर सरकार ते 48,000 कोटींचं वीज बिल महावितरणला ते जमा करणार आहे, म्हणजे त्यांच्याकडनं ते पैसे देणार आहे. आता त्यांचं म्हणणं काय आहे की कर्जमाफीवर जे काही बोलत असताना आम्ही ही केली त्याच्यानंतर काय म्हटलं की कर्जमाफीचा निर्णय कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेतला आहे. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, हा निर्णय जुना आहे, आता घेतलेला नाही आहे, त्यामुळे हा तुम्ही विषय मांडूच नका. दुसरं काय आश्वासन आहे की आम्ही आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन आम्ही पाडले. आता कर्जमाफीचं जे काही अंतिम आहे ते अंतिम उपाय नाही आहे असंही ते वारंवार सांगतायत. म्हणजे काय, फक्त आत्ताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, याच्यानंतर कधी कर्जमाफी केली जाईल काही सांगता येणार नाही आणि त्याबद्दलच्या घोषणा देखील आम्ही करणार नाही असं त्यांनी स्पष्ट इथे सांगितलंय. पण लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या हातात टाका, हो तेव्हाच ते कर्जमाफीला अर्थ राहील. फक्त बोलून त्याला काही फायदा नाही आहे मित्रांनो. धन्यवाद.